नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षकांसाठी खुशखबर. पदोन्नतीचा नवा नियम जाहीर. टीईटी बाबत सरकारचा मोठा निर्णय आलेला आहे. जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत असलेल्या हजारो शिक्षकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांच्या पदोन्नतीबाबत पूर्वीच्या नियमावलीत मोठा बदल केला असून टीईटी उत्तीर्ण गुरुजींना पदोन्नतीचा मार्ग अखेर सुकर केला आहे. जुन्या निर्णयानुसार 1 सप्टेंबर 2025 पूर्वी टीईटी उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांनाच पदोन्नती देण्याचा नियम होता. मात्र आता यात सुधारणा करण्यात आली असून दरवर्षी 1 ऑगस्ट पर्यंत टीईटी उत्तीर्ण होणाऱ्या शिक्षकांना पदोन्नतीचा थेट लाभ मिळणार आहे. शालेय शिक्षण विभागाने या संदर्भातील नवीन सुधारित नियमावली आणि वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर केले आहे. शालेय शिक्षण विभागाने 14 मे रोजी जारी केलेले जुने पत्र पूर्णपणे रद्द केले आहे. चालू वर्षातील आणि आगामी वर्षातील पदोन्नतीची प्रक्रिया वेळेत आणि अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याची स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत. आता दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पदोन्नती समितीची बैठक आयोजित केली जाईल. या बैठकीच्या तारखेपर्यंत संबंधित उमेदवारांचा सेवा कालावधी, टीईटी, सीईटी आणि इतर आवश्यक शैक्षणिक पात्रता विचारात घेतली जाईल. त्यानंतर ही संपूर्ण पदोन्नती प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत 31 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करून पात्र उमेदवारांना नियुक्तीचे आदेश हातात दिले जातील. पदोन्नती प्रक्रियेचे वेळापत्रक निश्चित. मित्रांनो, राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये पदोन्नतीच्या प्रक्रियेत एक सुसूत्रता राहावी यासाठी शालेय शिक्षण विभागाने दरवर्षी एक निश्चित वेळापत्रक ठरवून दिले आहे. यानुसार दरवर्षी 1 जानेवारी रोजी तात्पुरती सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली जाईल आणि 31 जानेवारी पर्यंत यादीवरील हरकती आणि आक्षेप नोंदवून अंतिम सेवा ज्येष्ठता यादी जाहीर होईल. त्यानंतर 15 ते 22 फेब्रुवारी दरम्यान पदोन्नती समितीचे बैठक पार पडेल आणि पुढील 1 आठवड्यात पात्र उमेदवारांची शिफारस केली जाईल. 31 मार्च पर्यंत पात्र शिक्षकांना पदोन्नतीचे अधिकृत आदेश दिले जातील आणि 2 मे रोजी शिक्षकांना नवीन पदोन्नतीच्या ठिकाणी रजू होण्यासाठी जुन्या शाळेतून कार्यमुक्त केले जाईल. अंमलबजावणीची जबाबदारी अधिकाऱ्यांवर. मित्रांनो, या वेळापत्रकाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सर्व जिल्हा परिषद यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर असणार आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्याही न्यायालयीन निर्णयाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देशही देण्यात आलेले आहे. मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.